भारत सरकारच्या पर्यटन विभागातील विविध योजनांमध्ये चांगली संधी उपलब्ध करून देण्याचं प्रलोभन देऊन 6 जणांची तब्बल 47 लाखांनी फसवणूक करणाऱ्या मीरा फडणीस या महिलेस नुकतीच अटक करण्यात आली आहे। दरम्यान न्यायालयाने या महिलेस 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। महाठग मीरा फडणीसला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक करून न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तक्रारीनुसार सचिन धकाते या तरुणाचा मंगल कार्यालय आणि चित्रपट निर्मितीचा व्यवसाय असून तो मीरा फडणीस या महिलेला 5 वर्षांपासून ओळखतो। त्याचे मित्र चेतन भिसे हा देखील महिलेच्या संपर्कात होता। कधी कधी त्यांचं फोनवर बोलणं व्हायचं। दरम्यान फडणीस या महिलेनं आपली पर्यटन मंत्रालयाच्या निदेश सल्लागार समितीत सदस्य म्हणून निवड झाल्याचं सांगितलं। सोबतच पर्यटन विभागातील अधिकारी अनिरुद्ध होशिंग काम करत असल्याचं सांगितलं। पर्यटन मंत्रालयाच्या अनेक योजना असून यात गुंतवणूक केल्यास आर्थिक नफा होत असल्याचं तिनं वारंवार सांगितलं। पर्यटन विभागातील होशिंग सोबतचे फोटो दाखवून विश्वास संपादन करत 6 जणांची 47 लाखांनी फसवणूक केली।